नमस्कार. गीताज रेसिपीमध्ये आज एकदम चविष्ट असे कांद्याचे भजी कसे करायचे हे पाहणार आहोत. चला आपण रेसिपीकडे जाऊया. इथे कांदे भजी करण्यासाठी 4 कांदे घेतलेले आहेत आणि त्याचे उभे कापायचे आहेत. पातळ पातळ स्लाइस करायचे. त्याच्या एक भांडे घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कांदे चिरलेले ते घालायचे आहेत त्या भांड्यामध्ये आणि भांड्याला चवीनुसार मीठ लावायचे. आपण ह्याच्यामध्ये बेसन ही मिक्स करणार आहोत, त्यामुळे त्याच्या ह्यानंच हे मीठ घालायचं आहे आणि कांद्यांना चांगलं असं दाबून चोळायचं आहे. एक आणि एक ती कांदा सुट्टा होत नाही तोपर्यंत त्याला असं चोळत राहायचं आहे. आता कांद्याला मीठ चोळलेलं आहे. 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे. तुमच्या तिखटानुसार तुम्ही तिखट घाला. 1 चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो हातावर जरा असा घासायचा आणि मग कांद्यामध्ये घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर पाव चमचा सोडा घालायचा आहे. छोटा चमचा आहे हा. आणि नंतर 5 टेबलस्पून बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ त्यामध्ये घातल्यानंतर आधी हे पीठ चोळून घ्यायचं चांगलं कांद्याला आणि नंतर हे खाली जे पीठ राहते ते कांद्याला लागण्यासाठी अगदी हाताने असं पाणी घालायचं आहे. अगदी थोडं पाणी घालायचं. एकदा पाणी घेतलेलं आहे. आता हे दुसऱ्यांदा पाणी घेते. एवढंच पाणी यामध्ये घालायचं आहे. आता हे पीठ मळून झालेलं आहे. इकडे तेल तापाय ठेवलेलं आहे. पहिल्यांदा तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये असे पीठ हातामध्ये जास्त घेऊन असे थोडे थोडे भजी असे सोडायचे आहेत. तेल तापलेलं आहे त्यामुळे सुरुवातीला थोडेच भजी सोडायचे, नाहीतर आधीचे भजी एकदम करपतात. आता हे भजी चांगले लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. तेव्हा लालसर असे तळून घ्यायचे. आता हे तळून झालेले आहेत. एका टिश्यू पेपरवर काढूया. आता शेवटचा घाणा आपला चाललेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व भजी करून घ्यायचे आहेत. आपले सर्व भजी करून झालेले आहेत. तुम्हालाही एकदम कुरकुरीत असे कांद्याची भजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये. धन्यवाद.